आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नेर आणि उडाणे गाव परिसरात झालेल्या पशुधन चोरीच्या घटनांचा कसून तपास करत पोलिसांनी 4 संशयित आरोपींना जेरबंद केलंय. या कारवाईत तब्बल 1,39,000 रुपये किमतीच्या 5 म्हशी, 5 बकऱ्या आणि 2 बोकड हस्तगत करण्यात आले आहेत. धुळे तालुका पोलीस ठाण्यात पशुधन चोरीचे 3 स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली आणि याच तपासातून संशयित आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता पशुधन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. आरोपींकडून 29,000 रुपये किमतीच्या 5 बकऱ्या आणि 2 बोकड हस्तगत करण्यात आले, तर 60,000 रुपये किमतीच्या जाफर जातीच्या 3 म्हशी आणि 50,000 रुपये किमतीच्या आणखी 2 म्हशी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 1,39,000 रुपयांचे चोरीस गेलेले पशुधन शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कारवाईमुळे पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील आणखी 3 आरोपींचा शोध पोलीस घेत असून त्यांच्याकडे चोरीचे पशुधन आणि इतर मुद्देमाल असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच या टोळीविरोधात यापूर्वीही वापी परिसरात चोरीचे तब्बल 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी पशुधन म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा आधार आणि याच पशुधनावर डल्ला मारणाऱ्या टोळीविरोधात धुळे तालुका पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दरम्यान फरार आरोपींचा शोध सुरू असून या टोळीने आणखी कुठे कुठे पशुधन चोरी केले आहे का याचाही तपास आता पोलीस करत आहेत. धुळे तालुका पोलिसांच्या या धडक कारवाईचे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे.